राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस अगोदर पंढरपूर शहरातल्या पवित्र चंद्रभागेची स्वच्छता करावी अशा पद्धतीचे एक विचार भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता. बरेच दिवस झाले चंद्रभागे स्वच्छता झाली नव्हती, त्यामुळे आज भारतीय जनता पक्ष इथले नगरपालिकेचे काही स्थानिक कर्मचारी, विविध संस्था, उमा कॉलेज, अर्बन बँक, विठ्ठल योग संस्था अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आज चंद्रभागे स्वच्छता करण्याचं होतं. त्याप्रमाणे आज सगळे इथे स्वच्छता केलेली आहे. अंदाजे बघितलं तर एक 500 ते 700 लोक या स्वच्छतेच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असावेत. तर संख्या काय एक्झॅक्ट आम्ही मोजली नाही, परंतु प्रत्येकाला टार्गेट दिले होते, प्रत्येकाला जागा वाटून दिली होती, त्या पद्धतीने त्यांनी ती स्वच्छता केली आहे. आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये शत्रू बरोबर लढाया केल्या. मग मोगल असतील, आदिलशाह असतील, पण आजचे संदर्भ सगळे लढाईचे बदललेले आहेत. छत्रपतींनी आपल्याला जो वारसा दिलाय त्यामध्ये आज शत्रू बरोबर लढाईपेक्षा आपल्या समाजामध्ये जी काही अस्वच्छता आहे, आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत, स्वच्छतेचे आहेत, ते सगळे प्रश्न आहेत ते आपले शत्रूच आहेत एक प्रकारे समाजाचे. त्यातनच मग नवीन रोगराई उद्भवते आहे, आजार येत आहेत. त्याच्या विरुद्ध समाज म्हणून आपण लढलं पाहिजे. शासन त्यांच्या स्तरावरती काम करते, पण शासनाला मर्यादा आहे. चंद्रभागा पवित्र तीर्थ म्हणून आम्ही त्याचं वर्णन करतो, पण या चंद्रभागेचं रूपांतर वाळवंट म्हणजे वाळूच्या ऐवजी मातीचं ग्राउंड जर आपण बघितलं अशा पद्धतीने होतंय. मग त्याला वाळूची चोरी हा एक रोग मोठा जडलेला आहे. मग पंढरपूरमध्ये लाखो भाविक येतात, त्याचबरोबर अनेक श्रद्धाळू आहेत या ठिकाणी. मग आपला जो एखाद्या घरातला कुटुंबातला कोणी मयत झाला त्याची विधी कराय करता 10वा 12वा 13वा असे येतात. त्यामुळे इथं अस्वच्छता खूप होती आणि मग हे सतत चालणारी प्रक्रिया आहे. तेव्हा सामाजिक संघटनांनी या ठिकाणी येऊन पुढे व्हावं. त्याचबरोबर राजकीय पक्ष रोजच बाकीचे अभिनिवेश दाखवत असतात, पण त्यापेक्षा ही जी मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आज लढलं पाहिजे. 70 वर्ष झाली तरी आम्ही अजून समाजाला चांगलं पाणी देऊ शकत नाही, चांगली हवा देऊ शकत नाही, चांगलं आरोग्य देऊ शकत नाही. ही सगळ्याच दृष्टीने शोकांतिक आहे. त्यामुळे पुढच्या पिढीच्या हातामध्ये आम्ही कसा भारत येणार आहे. नुसतं आम्ही विकसित भारत म्हणतोय, पण अजून बघितलं तर अजून लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलचं अज्ञान आहे, ट्रॅफिक बद्दलचा सेन्स कमी आहे. असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न काही शासन सोडवू शकणार नाही. त्याकरता समाजानेच पुढे आलं पाहिजे आणि त्याच भूमिकेतनं भाजपच्या नेतृत्वाखाली हे अभियान आहे. माझी अपेक्षा आहे की सगळ्यांनीच, सर्व पक्ष, सगळ्या सामाजिक संघटना यांनी ह्या पद्धतीचं काम जर कायम चालू ठेवलं तर निश्चितपणे लोकांमध्ये सुद्धा बदल घडेल. आम्ही आज बघत होतो की आम्ही जेव्हा झाडत होतो, लोटत स्वच्छ करत होतो, तेव्हा काही वारकरी मंडळी इथं आंघोळीला आलेली, ती पण आमच्या बरोबर हातभार लावून ती घाण गोळा करून टाकत होती. म्हणजे जेव्हा आपण 2 पावलं पुढे जाऊ तेव्हा समाज सुद्धा आपल्या बरोबर येईल. आणि हीच भूमिका आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षात समाजावर बिंबवण्याचं काम केलंय. आपण हे बघितले की त्यांनी सुद्धा झाडू हातात घेऊन स्वच्छ भारतचं या ठिकाणी काम सुरू केलं आणि त्यालाच अभिप्रेत असं काम पक्षाच्या वतीने या ठिकाणी केलं जातंय. कार्यकर्त्यांना, सगळ्या सामाजिक संघटनांना या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतो.